संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अतिशय ऑथेंटिक माहिती तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. कालचा पण आपण एक व्हिडिओ पेसा संदर्भातला पाहिला होता. आज आणखीन एक नवीन अपडेट आहे. आणखीन एक जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून वेगवेगळे पदं जशी भरली जातात, पेसा क्षेत्रातली असू द्या किंवा कला क्रीडा क्षेत्रातली असू द्या, तर कला आणि क्रीडा जे भरती आहे, कला क्रीडा शिक्षकांची जी भरती आहे ती 2017 मध्ये क्रीडा शिक्षकांची भरतीसाठी आपण प्रयत्न केले होते आणि पहिल्या वेळेस आपण क्रीडा शिक्षकांची पदे ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यासाठी त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला होता आणि तो यशस्वी सुद्धा झाला होता. तर आता सुद्धा कला क्रीडा शिक्षकांची पदे ही पवित्र पोर्टलमधून भरण्यात यावीत यासाठी अनेक जण इच्छुक आहेत किंवा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु यामध्ये काही ठिकाणी आंदोलने सुरू होते. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की कला क्रीडा शिक्षकांची पदे भरत असताना तिथली पटसंख्या हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की अनेकांना असं वाटतं की जिल्हा परिषदची भरती प्रक्रिया त्या ठिकाणी क्रीडा शिक्षकांची भरती प्रक्रिया व्हायला हवी, परंतु क्रीडा शिक्षकांची पदे जिल्हा परिषदला का भरली जात नाहीत याचं मुख्य कारण असं आहे की पटसंख्या आपण अनेक ठिकाणी जर पाहत असू तर तिथली पटसंख्या ही त्या प्रमाणामध्ये नसते. त्यामुळं क्रीडा शिक्षकांची पदे ही जिल्हा परिषदला आपल्याला भरताना दिसत नाही. आत्तासुद्धा तो फॅक्टर त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि म्हणून जे क्रीडा शिक्षकांची पदे जर एखादी शाळा जिथं 500 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असेल तर त्या ठिकाणी ती भरली जातील. परंतु कमी पटसंख्या असेल तर क्रीडा शिक्षकांची पदे त्या ठिकाणी भरल्या जात नाहीत. फक्त संस्थेवरती, खाजगी संस्थेवरती क्रीडा शिक्षकांची पदे भरली जातात. त्यामुळे जास्तीत जास्त क्रीडा शिक्षकांची पदे ही संस्थेवरती येणार हे निश्चित आहे. आणि याच अनुषंगाने काही प्रश्न त्या ठिकाणी आमदारांनी विचारलेले आहेत. त्यामध्ये सतीश चव्हाण पदवीधर आमदार जे असतील मराठवाड्याचे, विक्रम काळे शिक्षक आमदार आहेत, त्यानंतर श्री सुनील शिंदे असतील, यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे या संदर्भामध्येच एक विधिमंडळामध्ये एक प्रश्न उपस्थित केला होता कला क्रीडा शिक्षकांच्या पदासंदर्भात. नेमका प्रश्न काय आहे आणि माननीय मंत्री महोदयांनी या प्रश्नाला उत्तर काय दिलंय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय आहे की माननीय सतीश चव्हाण साहेबांनी आणि हे जे मी तुम्हाला नाव घेतलं त्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला क्रीडा विषयांना इतर शैक्षणिक विषयाप्रमाणे समान महत्त्व देण्यात आले असून शासनाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर मात्र याची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने राष्ट्रीय व राज्य स्तरावर दर्जेदार खेळाडू घडवायचे असल्यास शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध क्रीडा प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. हे खरे आहे काय? आणि दुसरा प्रश्न त्या ठिकाणी विचारला की असल्यास सध्या राज्यातील शासकीय व खाजगी अनुदानित शाळांमध्ये 500 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या, मी तुम्हाला याआधी सांगितलं की 500 विद्यार्थी संख्या त्याला हवे, विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये क्रीडा कला शिक्षण नेमणूक केली जाते. मात्र 499 किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेमध्ये क्रीडा शिक्षकाची नेमणूक न केल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षण व प्रशिक्षणापासून वंचित राहावं लागते. हे खरे आहे काय? त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला की असं असल्यास तत्कालीन क्रीडा मंत्री महोदयाने 15 ऑक्टोबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा शिक्षकांचा आकृतीबंध व संच मान्यता मंजूर करून क्रीडा शिक्षकाची भरती करण्याचे आश्वासन दिले. हे खरे आहे काय? म्हणजे ज्या आकृतीबंध आणि सांगितला होता आणि संच मान्यता, तर ते 25 ऑक्टोबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी ते मंजूर केला. हे खरं आहे का? आणि असल्यास ग्रामीण शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांवर शिस्तबद्ध प्रशिक्षण, मैदानी सुविधा आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध होण्यासाठी क्रीडा शिक्षकांची तात्काळ भरती करण्याबाबत शासनाने कार्यवाही केली व करण्यात येत आहे. नसल्यास विलंबनाची कारणे काय आहेत? अशा पद्धतीचे 5 प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले आणि या 5 प्रश्नाला माननीय मंत्री महोदयाने त्या ठिकाणी उत्तर देताना
काय उत्तर दिलेलं आहे आपण हे सुद्धा त्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, माननीय मंत्री महोदयाने या ठिकाणी जे काही उत्तर दिलेलं असेल, दादाजी भुसे यांनी उत्तर देताना सांगितलं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतुदीशी सुसंगती असावी म्हणून दिनांक 15/3/24 रोजीच्या शासन निर्णयाने कला क्रीडा शिक्षकांची शिक्षक संच मान्यतेस समावेश करण्यात आला आहे. म्हणजे मान्यता त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे ही पदे भरण्यास कोणतीही अडचण नाही. या पद्धतीनं मंत्री महोदयाने उत्तर दिले. त्यानंतर 2, 3 आणि 4 याला उत्तर देताना शासन निर्णय दिनांक 15/3/24 अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक शाळांसाठी इयत्ता 1ली ते 10वीच्या 251 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांमागे एक विशेष शिक्षक म्हणजे एक क्रीडा शिक्षक व इयत्ता 8वी ते 10वीच्या 150 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांमध्ये एक विशेष शिक्षक क्रीडापद अनुज्ञेय करण्यात आले आहे. तसेच त्यापुढे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात क्रीडा शिक्षण पदे अनुज्ञेय करण्याची तरतूद उक्त शासन निर्णयामध्ये करण्यात आली आहे. संच मान्यतेत कला व क्रीडा विषयांचा समावेश असल्याने शिक्षक अभियोग्यता म्हणजे ही भरती कशी होणार आहे तर टेटमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की क्रीडा शिक्षकांची पदे आम्ही 2017-19ची जी टेट झाली होती पहिली त्यामध्ये आणलेली आहेत. ही पदे ही भरल्या जात नव्हती पवित्रमधून. ही त्यावेळेस आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करून ही आणलेले आहेत. तर अभियोग्यता चाचणी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी 25 मध्ये प्राप्त गुणाच्या आधारे या पदावर भरती होणार आहे. यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकरणाने संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या पदाची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. दिनांक 2/1/26च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद अंतर्गत प्रत्येक केंद्र स्तरावर एक याप्रमाणे राज्यात क्रीडा या संवर्गातील 4860 पदाचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला आहे. मूळ केंद्रस्तरीय शाळेसाठी एक क्रीडा शिक्षक नियुक्त करणार येणार असल्याने त्यांची सेवा व इतर सर्व शाळांना उपलब्ध होणार आहे आणि खालचा दिलेले प्रश्न उद्भवत नाही. अतिशय महत्वाचा निर्णय क्रीडा शिक्षकांसाठीचा. कारण पहिलं जिल्हा परिषदला काय व्हायचं की शाळेला पटसंख्या तेवढी नसल्या कारणाने क्रीडा शिक्षक मिळायचा नाही. परंतु या ठिकाणी एक सर्वात महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक केंद्रावरती एक शिक्षक आता क्रीडा शिक्षक मिळणार आहे. आणि जर असं झालं तर महाराष्ट्रामध्ये 4860 पदं म्हणजे जवळपास 4860 पदे ही क्रीडा शिक्षकांची भरली जाणार. म्हणजे ही पदं फक्त कुठली आहेत तर झडपीची केंद्र स्तरावर एवढी पदे झडपीची शिक्षक भरती जर झाली तर 4860 लक्षात घ्या. आणि यामध्ये जर संस्थेची भरती प्रक्रिया क्रीडा शिक्षकांची या पद्धतीने पार पडली जे 1ली ते 10वी 251 आणि 8वी ते 10वीला 151 या पद्धतीनं तर राज्यामध्ये क्रीडा शिक्षकांची मोठी भरती त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि हेही सांगू शकतो की यामध्ये अनेक पदे हे रिक्त सुद्धा राहू शकतात. एवढी मोठी भरती हे क्रीडा शिक्षकाची त्या ठिकाणी होईल. लक्षात घ्या की 4860 जागेमध्ये 50% जरी भरती किंवा 80% पदभरती झाली तर 3-3.5 जागा ह्या क्रीडा शिक्षकाच्या त्या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे हा मानस शालेय शिक्षण विभागाचा आहे. जास्तीत जास्त क्रीडा शिक्षकांची पदे तुम्हाला भरवायची असल्यास एक गोष्ट लक्षात घ्या की जास्तीत जास्त प्रयत्न हे तुम्हाला मंत्रालय स्तरावर करणं गरजेचं आहे ना की आयुक्त कार्यालयामध्ये. काही ठिकाणी आयुक्त कार्यालयामध्ये आंदोलनामध्ये करण्यात आलं परंतु तिथे करून उपयोग नाही आहे. तर त्याचा फायदा हा मुंबईमध्ये होईल. शिक्षण विभागामध्ये जर तुम्ही हा प्रयत्न केला क्रीडा शिक्षकांच्या उमेदवारांनी तर मोठ्या प्रमाणावरती पदभरती ही यावर्षी होणार आहे कला क्रीडा शिक्षकांची. त्यामुळे प्रत्येक केंद्राला एक क्रीडा शिक्षक त्या ठिकाणी मिळू शकतो. असं झालं तर झडपीला आतापर्यंत जी भरती होत नव्हती ती जिल्हा परिषदला भरती ही मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं आवर्जून पाठपुरावा करायचा असल्यास मुंबईमध्ये हा पाठपुरावा करा. आमच्या पद्धतीनं सुद्धा आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. मी सुद्धा उद्या आझाद मैदानामध्ये जे आंदोलन होणार आहे संदीप कांबळे सरांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन बाकीचे जेवढे मुद्दे आहेत जसं की 50 प्रेफरन्स दिलेले तोही मुद्दा मी शिक्षण विभागाशी चर्चा करून तो कसा रद्द करता येईल यासाठी प्रयत्न करेल. क्रीडा शिक्षकांची पदे जास्तीत जास्त भरावेत यासाठी निवेदन त्या ठिकाणी देण्यात येईल. शिक्षण सेवकाचा विषय असेल किंवा जिल्हा बदलीचा विषय असेल हे सर्व विषय घेऊन मुंबईमध्ये 2 दिवस आहे
मंत्रालयामध्ये. तर 100% जास्तीत जास्त प्रयत्न हे माझ्याकडनं सुद्धा निश्चितपणे करेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या सर्व क्रीडा मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण महत्त्वपूर्ण माहिती आहे. त्यामुळं परत एकदा विनंती करतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.